बये दारुग कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा मानतेकर पैठणी घेऊन आला पहिली उघडताना जा रोज पत्रिका देणार नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मच्छीमार कॉलनी बिल्डिंग नंबर 21A माहीम या ठिकाणी आज आपण आलेले आहोत. स्नेहा अरुण काटवा या वहिनींना आपण भेटणार आहोत आणि आजच्या भागामध्ये आपण त्यांना बोलतं करणार आहोत. वहिनींना विदाऊट टेन्शन आयुष्य जगायला आवडतं. बरं, आणखीन एक खासियत आहे या वहिनींची, यांना राग आला ना की जेवण बिघडतं. असं कसं होत असेल? मी जेवण बिघडतं म्हणजे किचनमध्ये असताना त्यांना राग येतो का किचनमध्ये असताना यांना राग येऊ नये याची खबरदारी घरातल्यांनी घ्यायची असते? बघूया, याच्यावर मिस्टरांचं सुद्धा काहीतरी म्हणणं असू शकतं. सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया काटवा कुटुंबाला. सगळ्यांना बघून घेते. बघून म्हणजे पाहुणे आले की सांगते बघूनच घेते. दोन्ही अर्थाने दोन्ही अर्थाने. आम्ही म्हणजे दुसरा स्थळ होतं ते पाहण्यासाठी अंबरनाथ स्टेशनवर आलेलो. बर, तर मग तिथे ओळख झाली. मग आता कधी लग्नाचा वाढदिवस अंबरनाथ स्टेशनवर साजरा करता? तुम्ही जास्त खंचता कशाला मग? मुलगा आणि आई मिळून खंचतात आणि मग ह्या खचतात. नमस्कार. नमस्कार. घेतो 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 थोडस येते. कळलं मला. वेलकम. थँक्यू. घ्या, उखाणा घ्या. चांदीचा पाट सोन्याचे ताट अरुण रावांचे नाव घेते. आमच्या घरात आहे आज होम मिनिस्टरचा थाट. अरे वा, जोरात आहे उखाणा. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर नमस्कार. अरुण काटवा. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे सासू. नमस्कार. ती माझी बहीण. हे माझे नमस्कार. मोठे सासू. नमस्कार. हे माझे दुसऱ्या नंबरचे सासू. नमस्कार. हे सगळे परिवार आणि हे सगळे फ्रेंड. नमस्कार. नमस्कार. परिवार आणि फ्रेंड, स्वागत आहे तुमचं. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? माहेर पुणे. पुण्याला कुठे? सुखसागर नगर, कात्रज. आता मग तुम्ही कात्रज मध्ये, हो मिस्टर माहीम मध्ये. हो. मग ते कात्रज वरून माहीमला कसे कळले? ऍक्च्युली ते नाही आले. आम्ही म्हणजे दुसरा स्थळ होतं ते पाहण्यासाठी अंबरनाथ स्टेशनवर आलेलो. बर. तर मग तिथे ओळख झाली. ऍक्च्युली माझ्या मावशीची आणि माझ्या सासूची अशी ओळख होती. हा. तर मग तिथे असं म्हणजे त्यांनी पाहिलेलं आम्हाला. कोणाला? मला म्हणजे कुठे? माझ्या सासूने स्टेशनवरच पाहिलेलं. स्टेशनवरच? हो. तर ते बोललेले की माझ्या मिस्टरांना जर अशी मुलगी मिळाली तर मी तुझं लवकरच लग्न करेल. आणि 6 महिन्यानंतर मग ते स्थळ परत जमलं आणि मग लग्न झालं. मग आता कधी लग्नाचा वाढदिवस अंबरनाथ स्टेशनवर साजरा करता? नाही, घरीच करतो. घरीच करता? तर बोलवा त्यांना. या. नमस्कार. नमस्कार. आठवतं अंबरनाथ स्टेशन? हो. कसं काय? एक्झॅक्टली काय होतं, आम्ही मुली बघायला गेलो होतो. परत येताना ह्यांना मी पहिलं बघितलं. ते आपली आपल्या नाही बहीण होती एक्झॅक्टली. आता मला पण ठाऊक नाही आता बहीण होती का मावशी होती. आता ते 5 झाले. माझी आई म्हणाली अशी मुलगी बघायला ना तुझं लग्न 2 मिनिटात करून टाकते. नाही हा. हा.
मग दोन आपल्या 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 जातून आपल्या जातीमध्ये मिळाली तर मग आपण लगेच लोक लगेच भेटत नाही अशी मुलगी. मग आता नंतर ते गोष्ट विसरून गेलो आम्ही टोटली. नंतर 6 महिन्यानंतर आमचं लग्न जुळलं झालं सगळं. त्याच्या 3 महिन्यानंतर रफली ते असंच कोणाचं दुसऱ्या ते मावशी होती जेव्हा आम्हाला भेटली होती तिथे, तेव्हा ती सांगते ते अमरनाथ भेटलं होतं ना, हीच मुलगी गेली होती. अरे वा. तेव्हा कळलं की तीच मुलगी होती. पण जेव्हा तुम्ही यांना पहिल्यांदा स्टेशनवर बघितलं तेव्हा तुम्हाला पण वाटलं होतं अशी मुलगी मिळाली पाहिजे म्हणून? हो. मग हे सांगतच नाही आहात तुम्ही. काय सांगाल यांच्याबद्दल तुम्ही? सर्व गुण संपत. म्हणजे काय असतं ते? सगळ्यांना बघून घेते. बघून घेते म्हणजे त्यांना चांगलं बघ- दोन्ही अर्थाने. दोन्ही आहे बघून म्हणजे पाहुण्याला की सांगते बघूनच घेते. नाही असं नाही हो. नाही दोन्ही अर्थाने बघून दोन्ही घेते. अर्थाने. यांना जसं बघायचं तसं बघून घेते. देतात, वेळ देतात, फिरायला नेतात. हो कधी कधी नेतात. कधी कधी म्हणजे कधी-कधी किती वर्ष म्हणजे- झाली लग्नाला? 5 वर्ष आता रनिंग आहे. 4 वर्ष झाली. 4 वर्ष पूर्ण झाली. किती वेळा नेलं फिरायला? हो खूप वेळा. आधी तर म्हणजे दर संडेला जायचो आम्ही. आधी नवीन होतं तेव्हा? हो जेव्हा मुलगी झाली तेव्हापासून थोडंसं कमी झालं कारण की ती पण छोटी होते त्यामुळे थोडंसं कमी केलं. पण कुठे कुठे नेलं फिरायला मुंबई? हॉटेल्समध्ये जेवण वगैरे. बाकीचं बीचवरतीच जास्त नेलंय. बीचवर कुठे? इथे माहीम गोरे नाही मग जुहू आणि गोरेगावचं. गोरेगाव. गोरेगावला बीच आहे? Sorry, गिरगाव sorry. गिरगाव. मला हा कधी तयार झाला. गोरेगाव हसका घेतला मी एकदम. गोरेगाव नाही सॉरी गिरगाव. नाही नाही काही नाही असं काही गोरेगाव आणि गिरगाव मध्ये गोंधळ झाला. हो. आता एक खेळ खेळणार आहोत आणि या खेळामध्ये आपण बघणार आहोत की त्या 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळतात का, आणि तो 1 रुपया जर तुम्ही शोधून काढलात तर त्या 4 वस्तू तुमच्या, नाहीतर जाणार बक्षीस. पण मिळू दे हीच इच्छा. आता 4 वस्तू उचलायच्या आहेत, पण त्याआधी मला यांना विचारायचं आहे की कुठल्या वस्तूच्या खाली 1 रुपया असेल असं तुम्हाला वाटतं? ग्लासेस. बरं, अजून कोणाचं काय म्हणणं? ओके, कोस्टर. परफ्यूम. टी कोस्टरच्या खाली. परफ्यूम. परफ्यूम 3. बरणी. चला 4. ते हार आहे ना, हार. हार. वॉटर फिल्टर. वॉटर फिल्टर. बर, सगळ्या वस्तू सांगून करतो. आता 4 वस्तू तुम्ही कुठल्या घेणार? 4. चला उचला लगेच. किती आहे? 50. चला 50 रुपये मिळाले. आता ग्लासेस ग्लास घ्या, उचला. किती आहे? 20. आणखी 2 संधी शिल्लक आहेत. किती आहे? 10. 10 रुपये. 80 रुपये त्यांच्याकडे आहेत आणि शेवटची संधी आहे. आता जर 1 रुपया त्यांना मिळाला तर त्या सगळ्या वस्तू त्यांच्या, नाहीतर परत. बघूया. सोप डिश. काय? 500 रुपये. आणि त्यामुळे ही संधी गेली. बरं 1 रुपया कुठे असेल? टी कोस्टर. बघा हो, 1 रुपया होता. नमस्कार. हे सगळे आरोप करायला कधी मिळत आहे त्याची वाट बघत होते आणि तुम्ही सगळे आरोप पुसून काढायचे. सगळ्यांनी मनापासून बोला आज. बघूया आपण कोण? मी साजू. बोला. अमरनाथ स्टेशन. बोला सुनेबद्दल. आरोप म्हणले तर जास्त असं काय आरोप करणं असं काही नाहीये, पण आम्ही आमच्यामध्ये जरा मस्करी जास्त असतो. तिला मस्करी केलेला आवडत नाही. अच्छा, मी तुम्ही मस्करी केली की त्या चिडते? काय हो? असं नाही चिडत, जास्त नाही. एक गोष्ट जास्त रिपीट करून त्याला जास्त खंचलं ना तर नंतर ती चिडते. तर जास्त खंचलं नाही मला सांग. अच्छा अच्छा, खंचलं म्हणजे त्याला काय म्हणतात? ओढलं जास्त ओढलं खूप वेळा एक मस्करी त्याला रिपीट करून 10ला सतवलं ना तिला, हा, नंतर ती चिडते. तुम्ही जास्त खंचता कशाला मग? जास्त नाही, मला मुद्दाम तिला चिडवायला. चिडवायला. म्हणजे मुलगा आणि आई मिळून खंचतात आणि मग ह्या खचतात असं होतं ना त्यांचं, आणि मग त्यांचे गोंधळ होतो. हो की नाही? बरं ठीक आहे, पुढचा आरोप कोण करणार आहे?
मी हिची बहीण. बहीण बोला. तासन तास फोनवर बोलत असते. जेव्हा आपण बिझी असतो तरी पण तिचं असं म्हणणं असतं की माझ्याशी आधी बोला फोनवरती. ह्याला मला डाऊटच आहे, कारण की ह्याचं रिचार्ज मी करतो. रिचार्ज मोबाईल रिचार्ज मी करतो आणि तिच्याकडे फक्त एक मोबाईल आहे. मला माहिती आहे ती किती फोन करू शकते लिमिट, आणि ह्याचे 100 रुपये तर रिचार्ज होतं महिन्यामध्ये. किती फोन करणार त्याच्यामध्ये? पॉइंट आहे, पण दर 1 तासाने रिचार्ज नाही ना करत. नाही महिन्यात एकदा 100 रुपये. पण मिस कॉल तर देतेच ना. मिस कॉल तुमची देते बोलत आणि आहे, सांगते ती फोन काय कर करणार? मला. तुम्ही करतात फोन, ती नाही करत. ऑफिसली बहीण असल्यानंतर फोन तर आम्हीच तुमचा करणार फोन ना. तुम्ही कोणाला सांगितलं? तुम्हाला कोणी सांगितलं तिला फोन करा? तुम्ही ती डिस्टर्ब फोन- करता तिला, काम करायला नाही ते. पण ती फोनवर गप्पा खूप मारते, ही माझी ते कंप्लेंट तुम्ही आहे. डिस्टर्ब करता, तुम्ही गप्पा मारता म्हणून ती मारते ना. तिला काम असतं घरी. खूप बाजू घेऊ नका, कळलं? आणखी कोण? तिला ना नाश्त्यामध्ये नुसतं ढोकळा खूप आवडतो. ढोकळा. ढोकळा आणि खमण. हा. आणि ती सासूबाई सांगते करू नको ते, नुसतं जास्त खाऊ नको, मोठी होणार. तर तिला राग येते. सगळ्यांना हे एकच मत आहे, ती खमण आणि ढोकळा चांगलं बनवते. स्वतः बनवते आणि स्वतः खाते. नाही, दुसऱ्यांना पण देते. हा. आई तुम्ही हसू नका. नाही, आम्हाला नाजूक सून पाहिजे ना, हा. असं फॅट मसून नको आहे आम्हाला. जर नाजूक चांगली छान. जेव्हा त्या आल्या अंबरनाथ मध्ये बघितलं होतं तशी अशी जाडी नव्हती तेव्हा. आताची जाडी नको आम्हाला. तेव्हा खमण सारखी होती मग आणि आता ढोकळा झाला. काळजी करू नका तुम्ही, कळलं का? हे तुम्ही असं खंचताना मग ते त्रास होतो, कळलं का तुमचं? काय हसतायत बघा हे. तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या बरोबर आहे. हा ठीक आहे, बरोबर. आता जरा तुम्ही इकडे या, तुम्ही बाहेर जा. आता तुम्ही पुसून काढा, म्हणजे खोडून काढा सगळे आरोप. डाएट बद्दल खूप कॉन्शियस असतात ते. ऑइली फूड आणि जेव्हा पण कुठलेही पोहे वगैरे असा मेनू असतो तेव्हा खूप टेन्शन येतं आम्हाला की आता ह्यांना ब्रेकफास्ट मध्ये काय द्यायचं. त्यांना इडली म्हणजे लहानपणी खूप खाल्ली, त्यामुळे त्यांना म्हणजे तांदळाचे जास्त प्रकार आवडतच नाही. फक्त बिर्याणी तांदळामध्ये म्हणजे आईला भात आवडतो ना, त्यामुळे तांदळाचे खूप खायला घातले फक्त. नाही तसं म्हणजे खातात पण कधी. बाबा तुमचा काय आरोप आहे मुलावर? हा आरोप म्हणजे असा आहे की लग्नाच्या अगोदर मुलगा फार ऑबिडियंट होता. लग्नानंतर तर आता शिंग फुटले. बोला. तसं काही नाहीये, ती त्यांची समज आहे फक्त. हा? त्यांची समज आहे ती, तसं काही नाहीये. नाहीये काय बाबा? त्यांची नाही म्हणजे काय ते फोटोग्राफी चालू म्हणून नाही. अच्छा, शूटिंग सुरू आहे म्हणून नाही म्हणते. नाही तसं काही नाहीये. या तुम्ही आतमध्ये, तुम्ही बाहेर जा. एकच आरोप सासरेबुवांनी केला, पण तो असा जोरदार बॉम्ब होता ना. या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? तसं काही नाहीये. आमची फॅमिली खूप चांगली आहे, मनमिळावं आहे, सगळे चांगले आहेत, सासू सासरे सगळेजण. आम्ही म्हणजे चेष्टा करत असतो. खन नाही खंचायचं म्हणजे ते बोललेच, ते ऍक्च्युअली ते आमच्या भाषेत बोलले, म्हणजे असं कधी कधी होतं, कधी पण कधी. काही हरकत नाही ना, भाषा महत्वाची. त्याच्यामुळे मला तर एक शब्द मिळाला लगेच. हा? कारण मी कधी कुठल्याही कार्यक्रमात खंचत नाही कोणाला. मग उद्यापासून स्वतःमध्ये कोणता बदल करणार? त्यांना असं वाटतं मी ढोकळा खाऊ नये, तर उद्यापासून डाळीचं पीठच आणणार नाही घरामध्ये आणि ते सगळं सोडून देईल. त्यांना जर असं वाटत असेल की जास्त खातील तर मग सोडून देईल. या बदलासाठी झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी अभिनंदन. थँक्यू. आणि आता पैठणी कोण जिंकणार आणि आता कुणाचा नंबर म्हणजे निवडला जाणार ते आपण बघणार आहोत. घ्या एक चिठ्ठी काढा कुठली, पटकन द्या. आणि हे नाव आहे सुमन पाटील. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सुमन पाटील. माहेर कुठलं? माहीम. सगळं बालपण इथलं? हो एकदम बालपण नाही, म्हणजे 8वीत असताना आम्ही इथे आलो. आधी इथे? गिरगावात होतो. आता घरी कोण कोण? सासरी मी, नवरा, मुलगी. मग काय सगळं अरेंज करून का? नाही, लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. कुठे ते माहीम मधलं? नाही, तो मुलुंडचाच आहे. मग आता काय पैठणी मिळाली तर पहिला फोन कुठे करणार? तो नाहीये, आता चायनाला गेला. चायनाला गेलेले आहेत. बरोबर. मग त्यांना रात्री त्याचा फोन ना, रात्री फोन. हो. तेव्हा आता या खेळात कोण जिंकणार हे आपण बघणार आहोत. खेळ सोपा आहे. इथून हा टेनिसचा चेंडू टाकायचा आणि त्या जाळीमध्ये अडकला पाहिजे. बरं, यामध्ये एक महत्वाचा नियम की टप्पा टाकून तो चेंडू जाऊन वरती थांबला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. तुमच्यापासून सुरुवात. घ्या. झिजिराची
तुम्ही आता एक. एक. आणखी 5-5. 1-0. आता तुमच्यापासून सुरुवात. दोन. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू मिस्टरांना नक्की द्या, कारण की आता चायनाला आहेत, हे आमच्या भारतातलं आहे. उपविजेत्या ठरल्या काटवा वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरलेले आहेत पाटील वहिनी. पाटील वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. मच्छीमार कॉलनी माहीम या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटू अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.